कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॉक्टर साहेब, हिला ऍडमिट वगैरे करायची गरज नाही ना? नाही नाही, त्याची काही गरज नाही, पण आराम करायला पाहिजे. खूप एक्झर्शन झालंय, त्यामुळे बीपी थोडा लो आहे. अरे देवा. काही काळजी करू नका. चांगलं नारळ पाणी वगैरे द्या प्यायला. 4 दिवसात ठीक होतील ते. थँक्यू डॉक्टर साहेब. नो प्रॉब्लेम, येतो मी. सॉरी, घाबरलात ना माझ्यामुळे? हो मग तुमच्या पायातून रक्त येत होतं. त्याला अजून दुखतंय का बनीची? नाही बाळा, आता ठीक आहे मी. आधी बाबा आजारी आहे, तर तू पण आजारी पडलीस, आता काय होणार? घाबरू नकोस बाळा. डॉक्टर आता म्हणाले ना, आई लवकर बरी होईल. हा बाबा, आकाशराव कसे आहे तो? काही कळलं का त्यांच्याबद्दल? मी फोन केला होता. शुद्धीवर आलेत म्हणे आणि लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. वसू, तुझं व्रत सफल झालं बाळा. बाबा, बाबा मला भेटायचंय त्यांना, मला बघायचंय त्यांना, मला बोलायचंय त्यांच्याशी. बसू अगं, एवढी अशी घाई करू नकोस ना. आधीच तिकडे तमाशे झालेत आणि मला खात्री आहे की लवकरच ते आकाशराव तुला न्यायला येतील म्हणून. अहो, पण ह्या मुलींचं काय? ठाकूरांकडे सगळे टेन्शन मध्ये असतील ना. अरे हो, मी या दोघींना सोडून येतो पटकन. नाही, आम्हाला नाही जायचं घरी. आम्हाला बनीच्या आई जवळच राहायचंय. अगं, असं कसं बाळा? बाबा येतील ना घरी. त्यांच्या स्वागताला नको का जायला तुम्हाला? पण बनीची आई आजारी आहे ना, तिला सोडून कसं जाणार? बाळा, मी लवकर बरी होईल आणि घरी परत येईल. प्रॉमिस? प्रॉमिस. लवकर या, आम्ही तुझी वाट बघू. मी काळजी नका करू, मी आईच्या जवळ आहे ना. तुम्ही बाबाची काळजी घ्या. चालेल. बाय बाय बनीची आई, लवकर या घरी. बाय. चला चिन्मू, चला चला पटपट पट चला. चला बा. बनी, बाळा, पाय खूप दुखतायत का? तेल लावून देऊ? मला काहीच होत नाही आई. तुलाच खूप त्रास झाला होता. तुझ्या पायातून रक्त येत होतं. मी खूप घाबरलेलो. ठीक आहे बाळा, होत असतास. बरं, महत्वाचं होतं ना. पण आता मी एकदम ठीक आहे. बनी, तू नको काळजी करूस. आई आता ठीक आहे. हा बाळा. हो ना? मग आता आपण घरी कधी जायचं? मला आठवण येते तिकडची आणि बाबाची. मला घराची पण खूप आठवण येते. मला भेटायचंय बाबाला. मला माहितीये बाळा, आपण उद्या जाऊयात घरी. पक्का? नक्की. जाऊन चेंज कर. ओके. वसू, तू तिकडे परत जाऊ नकोस. काय बोलताय? तिकडे जायचा हक्क आहे तिचा. अगं, दरवेळी हक्कांसाठी अडून राहून चालत नाही सुशेला. जरा विचार कर. ती माणसं आपल्यावर प्रचंड चिडली आहेत. जयश्रीताई तर म्हणाल्या की तुमच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत म्हणून. आणि तू तर डिवोर्स पेपर्सवर सही करून घराबाहेर पडलीस ना. पण बाबा, अजून आकाशरावांनी सही नाही केली. आई भले रागात बोलले असतील, पण असं सिरियसली घेऊन कसं चालेल? अगं, सिरियसली घे तू वसू. नाही, समजा तू उद्या परत तिकडे गेलीस आणि ते बनीशी आणि तुझ्याशी कसं वागतील याचा जरा तरी विचार कर तू. त्यांना हवं तसं वागू देत बाबा. पण मी ठरवलं, काहीच मनाला लावून नाही घ्यायचं आणि
आणि या सगळ्याचा त्रास बनीला नाही होऊ द्यायचा. पण का एवढा हट्ट कशासाठी? तुझी चूक केलीच नाहीयेस ते तू का सहन करायचंस? कारण ते माझं घर आहे बाबा. माझी माणसं आहेत, ती माझं कुटुंब आहेत. आणि मी अजूनही त्या घराची सून आहे. जोपर्यंत माझा नवरा मला तिथून निघून जायला सांगत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही नाही जाणार. माझ्या कुटुंबाला पाठ नाही दाखवणार. आणि खास करून शार्दूल तिथे घिरट्या घालत असते. तिचे खरे रंग आपल्याला माहिती. माझं ठरलं, परत तिथे जाणार. काळजी नका करू तुम्ही. प्लीज बाबा, प्लीज. अवनी वहिनी, हे सामान आहे ते जरा ठेव. अरे हे काय गेले कुठे सगळे? बाबा काय? बाकी घरातले सगळे आणि अवनी वहिनी कुठे आहे? अरे अवनी मुलींची तयारी करत असेल, पण तू हे काय घेऊन आलायस? अहो, आईंनी मला एक यादी दिली होती सामानाची, तेच घेऊन आलोय मी. जयश्री पण ना कधी कधी तिचा उत्साह उतू जातो. ठीक आहे हो बाबा, शेवटी त्यांचा मुलगा घरी परत येतोय. आकाश सर पूर्ण बरे होऊन घरी परत येत आहेत, ही गोष्ट सेलिब्रेट करण्यासारखीच आहे. नाही नाही, ते ठीक आहे रे, पण मला एक वेगळंच टेन्शन आलंय. कसलं? काय, आकाश घरी आल्यावर तो विचारेल ना वसुंधरा कुठे आहे, तेव्हा काय सांगायचं? अहो ऐका ना, ही साडी नेसू का ही नेसू? कुठे चाललीस नेसून? ईश, मी कुठे जायला पाहिजे? आकाश येतोय ना परत. म्हणून काय तयार व्हायचं? हो, आणि मीच नाही, सगळ्यांनी तयार व्हायचंय. अवनीला खीर करायला सांगितली आहे मी. मरणाच्या दारातून परत येतोय माझा मुलगा. दारातच दृष्ट काढणार आहे मी त्याची. जयश्री जरा बेताना घे. आता काय बेतानं, झालंय की सगळं व्यवस्थित. असू दे ना बाबा. आई, कदाचित बाबांना वसुंधराच्या विषयावरून थोडं टेन्शन आलंय. नाही कारण काय, आकाश सर परत आल्यानंतर त्यांना काहीतरी सांगावं लागेलच ना आपल्याला. त्यात काय सांगायचं, ती आपणून गेली म्हणून. तसंही डिवोर्स पेपरवर तिची सही झालेलीच आहे. एकदा आकाशची झाली की आपला संबंध संपला. नाही आई, इतकं सोपं नाही आहे ते. म्हणजे आपण जरी म्हटलं ना संबंध संपला, तरी खरं तर मी वसुंधराला खूप चांगलं ओळखतो. आकाश सर परत आल्यानंतर त्यांना इतक्या सहजासहजी तरी सोडणार नाही आहे ती. माझ्या आयुष्यात होती तेव्हा माझे काय हाल केले होते ना, ते माझे मलाच माहिती आहेत. माझ्या आईबापांपासून जसं तिने मला तोडलं होतं, तसं तुम्हा दोघांपासून आकाश सरांना जर तिने... नाही, मला हा विचार सुद्धा सहन होत नाही. असं नाही, वसुंधरा परत आकाशच्या आयुष्यात येणार नाही. कसं ते मी बघते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.